नमस्कार, युवा राजी 24 लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मग युवा राजी न्यूज चॅनलची प्रतिनिधी वैष्णवी गिरी. तर चला तर मग बघूयात आपण एका शेतकऱ्याच्या अडचणी. त्यांना म्हणजे शासनाकडून कुठल्या कुठल्या आहेत जे की अडचणी आहेत, पण शासन त्यांना ते पुरवठा करत नाही किंवा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर मग आपल्यासोबत आज आहेत ते शेतकरी आहेत. तर चला तर मग आपण त्यांना विचार त्यांच्या अडचणी. तर तुमचं नाव सांगा. नमस्कार. पहिले तर तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद. माझं नाव संतोष मुरलीधर नागोरे, राहणार वरखेड, तालुका जिल्हा नांदेड, इथला रहिवासी आहे, युवा शेतकरी आहे मी. मला माझ्या शेताकडे जाण्यासाठी किंवा शेतामध्ये नांगरणी हे करण्यासाठी मला गाडी रस्ता माझा बंद करण्यात आलेला आहे. गावातून शेताकडे जाण्या येण्यासाठी पाऊल रस्ता पण नाही. आणि 2021 पासून मी आपल्या नांदेड तहसील कार्यालयाला अर्ज देत आहे. हे अर्ज आहेत माझ्याकडे. गावातून जाण्या येण्यासाठी पाऊल रस्ता आणि मला गाडी रस्ता पण नाही. याच्या व्यतिरिक्त सर तुम्हाला अजून काही समस्या आहेत का? हा, माझ्या शेतामधून एक मरळक, सायाळ, वरखेड, वाणेगाव, भानपूर इथून नदी एक आलेली आहे आणि ती खालच्या शेतकऱ्यांनी त्यांनी त्यांच्या हद्दीपर्यंत बंद केलेली आहे. आणि त्यांचा प्रवाह कुणीकडे तरी काढण्यासाठी अजून पण कोणताही अधिकारी आलेला नाही किंवा शासनाचा कुणी आलेला नाही तिथं पाहणी करण्यासाठी. तो पाण्याचा प्रवाह त्याचा कुणीकडे तरी काढून देण्यात यावा, हे शासनाला विनंती करतो. सर, तुम्ही ते रस्ता किती वर्षापासून वापरतात व ते कधी बंद करण्यात आलाय? तो पूर्वीपासूनच आमच्या वडिलांच्या वडिलांनी पण त्याच रस्त्याने जाणं येणं केलेलं होतं. पाऊल रस्ता होता तो. आणि आता तो खूपच छोटा राहिलेला आहे. 5-6 इंचाचाच आहे. काही जागी तर 6-7 इंचामध्येच रस्ता आहे. एकीकडे खोल शेत आहे आणि एकीकडे ओरी आहे शेत. त्याच्यामुळे गावातून शेताकडे जाण्या येण्यासाठी आम्हाला पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो. गावातील इतर शेतकऱ्यांना पण या गोष्टीची अडचण आहे का फक्त तुम्हालाच आहे सर? नाही मॅडम, अनेक शेतकऱ्यांना पण अडचणी आहेत. मी एकटाच नाही त्या पाऊल रस्त्याने जाणारा किंवा गाडी रस्ता पण माझा बंद करण्यात आलेला आहे. त्या गाडी रस्त्यानं पण भामपूरचे येणे शेतकरी काही आहेत, त्यांना पण अडचण आहे. आमच्या भावांना पण अडचण आहे काही. आणि गावातून जाण्या येण्यासाठी दुसऱ्या पण शेतकऱ्यांना अडचणी आहेत. मीच एकटा त्या वाटेवर नाही, बरेच जण आहेत. सर, तुम्ही याबाबत प्रशासनाला तक्रार दिली होती का? हो मॅडम, दिलेली होती. 2021 पासून मी या गोष्टीसाठी पाठलाग करत आहे. आज तरी न्याय मिळेल, उद्या तरी न्याय मिळेल. अजून काही मोठा न्याय मिळाला नाही आणि ते रस्ता बघण्यासाठी अजून कोणताही अधिकारी आलेला नाही. प्रशासनाने यावर काही तुम्हाला प्रतिसाद दिलाय का नाही सर? येऊन बघूत म्हणलेत, अजून तर काय कोणी आलेले नाही आमच्याकडे शेताकडे. मग आता सर तुम्हाला शासनाकडे काय मागणी करायची आहे? शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला जे शेताकडे जाण्या येण्यासाठी रस्ता, शेताकडे काही खत वगैरे नेण्यासाठी पण अडचणी जात आहेत पावसाळ्यामध्ये, ते शासनाला एवढीच विनंती आहे की बा आम्हाला रस्ता तो पूर्णपणे चालू करून देण्यात यावा.